या जगात नेहमी दोन भाग असतात है ना, उत्तर दक्षिण, पूर्व पश्चिम, वर खाली, चांगला वाईट. असो, कुठल्याही माणसामध्ये चांगला आणि वाईट हा प्रकार पण असतो. तसाच हे जग आहे ना, गाड्यांच्या बाबतीत दोन भागात विभागले गेले आहे. काही लोक म्हणतात की नवीन गाडी घेणं चांगलं, जेणेकरून त्याचा रिपेअरची दगदग नसेल आणि सारखा त्रास होणार नाही, सारखा गॅरेजमध्ये जावं लागणार नाही. आणि एक धडा असा असतो की ते म्हणतात की नवीन गाडी घेऊन कोणाला दाखवायचे आहे, जे पैसे आहेत ते आपल्याकडे सेव्ह राहतील, कमी पैशात गाडी येईल आणि आपली गरज भागेल. आता ह्याच्यात पण दोन धडे आहेत. आपण ठरवायचं असतं की आपण काय काय करायचं. मी हा विषय मुद्दामून तर मांडत आहे कारण काल माझ्यासमोर माझ्या दोन मित्रांचा वाद चालू होता की नवीन गाडी घ्यावी की जुनी गाडी घ्यावी. लक्षपूर्वक आहे का आणि सगळे मुद्दे मांडायचा प्रयत्न करणार. सर्व कव्हर होणार नाही आहे, थोडासा व्हिडिओ लांब पण होऊ शकतो, पण ही गाडी माझ्या मित्रांनी घेतली आहे. 2010 मॉडेल गाडी आहे ही आणि ही घेतली त्यांनी 2.5 लाख रुपये. आता किंमत मुद्दा म्हणून तुमच्या समोर सांगतो मी, 2.5 लाख रुपयाला आणि रिपासिंग करून भेटणार आहे गाडी 2.5 लाखात. आता हिचं छोटं मोठं काम असतं, त्याला आपण एक खर्च धरू अंदाजे वार्षिक 30,000 रुपयाच्या आसपास. हा जास्तच धरलाय मी, त्यापेक्षाही कमी होतो. म्हणजे इथून पुढे 2010ची गाडी अजून 6 वर्ष गाडी ही चालेल आणि वार्षिक 30,000 रुपये खर्च धरला तर 1,80,000 आणि हे 2.5 लाख रुपये, एकंदर जेमतेम 5 लाखाला गाडी ही 6 वर्षासाठी त्यांना मिळाली आहे. आता ते किती चालवतील त्याच्यावर डिपेंड करतं. आता जाऊया दुसऱ्या बाब. चला तर आपण आता माझ्या अनेक मित्रांनी घेतली टाटा नेक्सॉन 6 महिन्यापूर्वी. 15-17 लाख रुपये आपण डिझेल गाडी डोक्यात धरून चालू. टाटा थोडंसं महाग पण असतं, पण त्याचा वार्षिक खर्च आपण धरून चालू अंदाजे किलोमीटरचा एक 15,000 रुपये धरा. म्हणजे कन्झ्युमेबल पार्ट असतात, ऑइल चेंज असतं, ब्रेक पॅड असतात, क्लच पॅड कधी जाऊ शकते. आता तुम्ही 7-10 हजार रुपये जरी खर्च धरला, वार्षिक खर्च धरला, आपण मी वार्षिक धरतोय कारण तेवढी गाडी प्रायव्हेटवाली कोण चालवत नाही, तरी 6 वर्षाचा खर्च 60,000 रुपये आणि हे 13-15 लाख रुपये. आणि कॅश गाडी तर तुम्ही घेणार नाही आहे, म्हणजे तुम्ही फायनान्सला बँकेलाही पैसे देणार इंटरेस्टचे. कमीत कमी 1.5-2 लाख रुपये तरी जाणार, कोणी कितीही म्हणो तरी पण जातात. मग आता आपण कंपॅरिझन काय करतोय, एकच त्रास होतो की जुनी गाडी घेतल्यानंतर थोडंसं मेंटेनन्स निघतं आणि गाडीवर आपण जर मेंटेन खर्च केला, थोडासा त्रास घेतला तरी आपले 10 लाख रुपये वाचतात. हा, तुम्हाला जर खरोखर तुमच्या व्यवसायाची गरज असेल, तुम्हाला कोणासाठी इम्प्रेशनवर तुम्ही पैसे कमवत असाल, जसे रिअल इस्टेटला भरपूर लोक असतात त्यांना गाडीची गरज असते, काही लोक जी कॉर्पोरेट लेवलला असतात त्यांना गाडीची गरज असते, तर तो भाग वेगळा आहे. पण लोकांना दाखवण्यासाठी आपण आपले पैसे व्यर्थ करणे हे चुकीचं आहे. माझं तर मत असं आहे की जुनी गाडी घ्यावी, तिला 1 लाख रुपये खर्च करावा, थोडासा त्रास होईल, चांगला मेकॅनिक शोधावा, थोडासा त्रास होईल शोधण्यामध्ये सुद्धा, पण तुमचे मॅक्सिमम 10-12 लाख रुपये वाचू शकतात. ते तुम्ही कुठेतरी इन्व्हेस्ट करू शकता. बाब पटली तर नक्की लाईक शेअर करा आणि तुमचे काही कमेंट असतील तेही शेअर करा. एखाद्याचा अनुभव वाईटही असू शकतो, एखाद्याचा अनुभव चांगलाही असू शकतो, पण सगळी सोंग घेता येतात, पैशाचं सोंग घेता येत नाही.